नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण पाहणार आहोत नगर या ठिकाणी अकाउंटंट ग्रुप बी अँड सी MIDC एक्झाम 2024 जी 3 एप्रिल 2024ला पार पडली. एक 6 दिवस झाले परीक्षा पार पडलेली आणि MIDC अकाउंटंट ग्रुप बी अँड सीचा पेपर एकच झाला होता. कॉमन जो प्रोफेशनल नॉलेजमध्ये जे प्रश्न आले ते अकाउंटिंगचे असतील, कॉस्टिंगचे असतील, बेसिक अकाउंटिंगवर फार भर होता. तर तुम्ही त्याची उत्तरं द्यायची आहेत. मी काही प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. काही अकाउंट्स या ठिकाणी 1-2 आलते. ते अकाउंट्स कोणत्या प्रकारचे आहेत, तो प्रकार कोणता आहे अकाउंटचा, ते बेसिक कन्सेप्टवर प्रश्न आले होते. तर संपूर्ण आपण कोणते प्रश्न कशावर आलते आणि जे आपलं GKमध्ये जे करंट अफेअर्सवर तेही प्रश्न सांगणार आहे. तर चला पाहूया व्हिडिओमध्ये. तर पहिला या ठिकाणी मुद्दा होता अकाउंटिंग स्टँडर्डवर जवळपास या ठिकाणी 2 प्रश्न म्हणजेच 4 मार्क्ससाठी 2 प्रश्न आले. त्याच्यातला एक एक्झॅक्ट मला या मित्रांनी सांगितलेलं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक्झॅक्ट एक आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 17 म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 17 कशाशी संबंधित आहे, तर ते सेगमेंट रिपोर्टिंगशी संबंधित आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 17. तसंच अकाउंटिंग स्टँडर्ड आणखी एक अकाउंटिंग स्टँडर्डचं या ठिकाणी विचारलेलं आहे, तेच कशाशी संबंधित आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड्स कोणत्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आला होता कंपनी ॲक्टवर 2 ते 3 प्रश्न आलेले कंपनी ॲक्टवर. त्यामुळे कंपनी ॲक्टसुद्धा महावितरणच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं राहणार आहे. कारण महावितरणसुद्धा IBPSच परीक्षा घेत आहे आणि त्याच्यात प्रोफेशनल नॉलेजमध्ये त्यांनी सिलेबस तर काही या ठिकाणी स्पष्ट दिला नाही, परंतु आपण पाहू शकतो की टेक्निकलला 50 प्रश्न कशा पद्धतीने विचारलेत MIDC अकाउंटंट ग्रुप बी आणि सी या पदासाठी. त्याच्यावरून आपण एक समजून घ्यायचं आहे की याच टॉपिकवर प्रश्न या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. हे टॉपिक करणं गरजेचंच आहे. तर कंपनी ॲक्टवर प्रश्न आले. बेसिक अकाउंटिंगवर बरेचसे प्रश्न आले मित्रांनो. बेसिक अकाउंटिंगवर सिंगल एंट्री संबंधित, डबल एंट्रीची संबंधित. पुन्हा बेसिक अकाउंटिंगमध्ये तुम्हाला एक प्रश्न सांगतो मी, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. अकाउंटशी संबंधी या ठिकाणी कोणता अकाउंट्स आहे, तर तो प्रश्न असा आहे की कॉपीराईट अकाउंट कोणत्या अकाउंट येतं आहे, पर्सनल, रिअल, नॉमिनल यापैकी कोणत्या अकाउंट्स, असं प्रश्न आलेला आहे MIDC अकाउंटंट ग्रुप बी आणि सी. तर कॉपीराईट अकाउंट कोणत्या अकाउंटमध्ये हे क्लासिफाय होतं ते उत्तर सांगायचं आहे खाली. पुढचं या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगवर 1-2 प्रश्न आले. त्याच्यात EOQ रेशो, काही रेशोचे कॅल्क्युलेशन आले. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जे रेशो कॅल्क्युलेशन्स असतात त्याच्यावर 1 ते 2 प्रश्न आलेले. पार्टनरशिप फर्ममध्ये या ठिकाणी एखादे ज्यावेळी न्यू पार्टनर ॲड होतो आणि काही कॅपिटल घेऊन तो ॲड होतो, तेव्हा त्याचा पहिल्या 2 पार्टनरसोबत तिसऱ्या पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो विचारला होता, तो या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला. त्यामुळे पार्टनरशिप फर्म संदर्भात सुद्धा ह्या गोष्टी करायच्या आहेत. पुढचा प्रश्न काय आले ते 2-4 फायनान्शियल मॅनेजमेंटवर. पुढचे आले ते काही डिप्रेशन ऑफ अकाउंटिंगवर आणि टाईप ऑफ ॲसेट. पुन्हा काही प्रश्न आले ते टाईप ऑफ ॲसेट म्हणजे लॉंग टर्म ॲसेट आले ते. पुन्हा करंट ॲसेट जे असते आपले त्या संदर्भात काही प्रश्न आले ते. तर टाईप्स ऑफ ॲसेटवर प्रश्न विचारले होते. ऑडिटिंग अँड टॅक्सेशनवर प्रश्न विचारले होते. तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते. आणखी काही GST संदर्भात प्रश्न येऊ शकतात महावितरणच्या परीक्षेमध्ये. त्यामुळे तुम्हाला जर सिलेबस या ठिकाणी पाहायचा असेल तर सिलेबसवर आपण जो IBPSचा प्रोफेशनल नॉलेजमधील सिलेबस आहे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहेत की कोणता IBPS या ठिकाणी महावितरणसाठी प्रोफेशनल नॉलेज दिलं आहे. संपूर्ण असा सिलेबस दिलेला नाही आहे की ह्याच्यावर प्रश्न येतील. त्यामुळे प्रोफेशनल नॉलेज जे बेसिक अकाउंटिंगवर त्यांचा भर फार राहतो, तर हे प्रश्न आलते. आता आपण वळूया करंट अफेअर्सच्या सेक्शनकडे. करंट अफेअर्समध्ये तुम्हाला सांगतो की 2023चा अर्जुन पुरस्कार कोणाला भेटलेला आहे. क्रिकेटपटूची नावं आली ती, म्हणजे क्रिकेटपटूपैकी यावर्षी पुरुष क्रिकेटपटूमध्ये कोणाला या ठिकाणी 2023चा अर्जुन पुरस्कार भेटला आहे, तर तो मोहम्मद शमी या भारताच्या वेगवान गोलंदाजाला तो पुरस्कार भेटलेला आहे. तसंच पुन्हा आणखी एक प्रश्न आला होता की G20 2023मध्ये भारतात जी G20 परिषद पार पडली, त्या G20 परिषदेचं या ठिकाणी थीम काय होती, तर एक पृथ्वी एक जग, आणि ही थीम होती या ठिकाणी मित्रांनो एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य. ही थीम होती. एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य. ही
G20ची थीम होती. असेच या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न आले ते MIDCला मित्रांनो. MIDC अकाउंटंट ग्रुप बी आणि सी या परीक्षेचा निकाल एकंदरीतच या ठिकाणी जून पस्तूर लागण्याची शक्यता आहे. 2 महिन्याचा आता पस्तूर IBPS वेळ घेत आहे सरासरी निकाल लावण्याचा. आता पस्तूर जे IBPSचे पेपर पाहिले असता 2 महिन्याचा सरासरी IBPSने वेळ घेतलेला आहे बऱ्याच परीक्षांचा निकाल. तरी आपण जूनच्या पहिल्या वीकमध्ये किंवा मे एंडच्या एंडमध्ये MIDC अकाउंटंट ग्रुप बी आणि सीचा निकाल अपेक्षित आहे. तर मित्रांनो या ठिकाणी महावितरण एक्झाम 2023 ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंटसाठी हे तुम्हाला प्रश्न मी मुद्दाम करण्याचं कारण की नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमचं या ठिकाणी तुम्हाला ह्या टॉपिक वाईज तुम्हाला अभ्यास करायला फायदा होईल. म्हणून हे प्रश्न कोणत्या टॉपिकवर आले ते एक्झॅक्ट तर काय मित्रांनो लक्षात नव्हते ज्यांनी विद्यार्थ्यांनी पाठवलेत, परंतु आपण प्रयत्न केलेला आहे की कोणते प्रश्न या ठिकाणी MIDC अकाउंटंट ग्रुप बी आणि सीला आलते. तर या पदासाठी आलते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महावितरण एक्झाम ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट ग्रुप बी आणि सी याची या ठिकाणी तारीख तर पाहिली तर मित्रांनो तारीख आता लवकरच संपत आलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता की इथं आज 9 एप्रिल आहे, म्हणजे 19 एप्रिलला शेवटची फॉर्म भरायची तारीख आहे. आणि पहिल्यांदा सुद्धा ही परीक्षा जेव्हा या ठिकाणी 20 मार्च शेवटची तारीख होती. 20 मार्च नंतर 19 एप्रिल या ठिकाणी महावितरणची जी परीक्षा आपली होणार या ठिकाणी 20 मार्चला होती ॲप्लिकेशन लास्ट डेट. तर ती डायरेक्ट म्हणजे की 19 एप्रिल 1 महिना तारीख वाढवली होती या ठिकाणी. आणि 8 ते 9 वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे महावितरण ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट्स या पदासाठी. जबरदस्त संधी आहे कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी. तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करायचा आहे 19 एप्रिल. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट्स या पदासाठी अर्ज भरायचा आहे. 468 जागा आहेत. मोठ्या प्रमाणावर संधी आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीची माहिती मिळेल. आणि आपली जी MCQ सिरीज आहे अकाउंटंट ची या ठिकाणी ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट ग्रुप बी आणि सीची, तर त्या संदर्भात व्हिडिओ आपण ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट ग्रुप बी आणि सीचे MCQ टॉप 10 MCQ आपण घेऊन येणार आहोत. एका दिवसाआड एक व्हिडिओ आपले आता कंटिन्यू राहणार आहेत. आता उद्यापासून आपले व्हिडिओ सुरू होणार आहेत. तर तुम्ही नक्की तेही MCQ सिरीज पहा जेणेकरून येणाऱ्या तुम्हाला परीक्षामध्ये ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट या ठिकाणी महावितरणमध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.